बुलेटिनमध्ये यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सिटी 60 पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ शिवसेना लहान भाऊ असेल सूत्रांची माहिती. तर ठाण्यात मात्र शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असेल. मुंबईत भाजपने 150+चा नारा आधीच दिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेतून ही बाब समोर आली आहे. सूत्रांची माहिती 150हून अधिक जागा लढवल्यास भाजपला फायदा होईल अशी ही माहिती. शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर मनसेचं मौन. मनसेच्या नेत्यांना एबीपी माझानं संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला. युतीच्या चर्चांवर सगळे निर्णय राज ठाकरेच घेतील मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी. खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे तक्रार केली. निधी वाटपाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही असते. पुरवणी मागण्या सादर होतील तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं निधी वाटप होतं. निधी मिळत नसल्याच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारीवर अजित पवारांचं भाष्य. माजी मंत्री धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. धार्मिक कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे रामकुंडावर. संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील हजेरी लावणार. धनंजय मुंडे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना दमानियांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. एक सूचक इशारा केला. महेंद्र थोरवे भविष्यात आमदार होणार नाहीत. सुनील तटकरेंवरच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील यांची थोरवेंवर जोरदार टीका. जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितले. सुपेकरांवर आमदार धस यांचे गंभीर आरोप. 300 कोटी मागितल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याची धस यांची माहिती. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास आयपीएस जालिंदर सुपेकरांचा नकार. सुपेकरांनी तुरुंगातील आरोपींकडे 300 कोटींची मागणी केल्याचा धस यांचा आरोप. वाल्मिक कराडला बीडला ठेवण्याच्या मागेही जालिंदर सुपेकर हेच आहेत अंजली दमानियांचा आरोप. 600 प्रकरणं अशी आहेत ज्यामध्ये पैसे खाल्ले गेल्याचा आरोप सुद्धा दमानियांनी केलाय. अंजली दमानिया आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाणार. 350 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीस बोलावलं. मात्र एसीबीकडून काही होईल अशी अपेक्षा नाही दमानियांचं वक्तव्य. गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यातल्या वादाचा आज दुसरा अंक. सामनाच्या अग्रलेखातून महाजनांवर हल्लाबोल. महाजनांचा अग्रलेखामध्ये अत्यंत आक्षेपार्ह शब्दात उल्लेख. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत वाढती खदखद. उपनेते सुधाकर बडगुजरांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी पत्रकार परिषद घेणार. बडगुजर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. लाडकी बहीण योजना सरकारनं मतांसाठी राबवली. काही लाडक्या बहिणींना अपात्र केल्यानंतर माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी गावातील गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या. तर चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरच्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आशाराणी भोसलेच्या कुटुंबियांचा आरोप. सोलापुरातील आशाराणी भोसलेच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसलेसह सासू सासऱ्यालाही अटक. आशाराणीनं आत्महत्या केली त्यावेळी ती 3 महिन्यांची गर्भवती होती अशी ही माहिती. आशाराणीची बहीण आणि तिचीच जाऊ असलेल्या उषाराणीचीही सासरच्यांकडून त्यांचा छळ केला जातोय. सासरच्या छळाला कंटाळून उषाराणी 2 महिन्यांपासून माहेरी परतली आहे. जेसीबी विक्री प्रकरणी इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात. म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या कायदेशीर विभागाला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. शशांक आणि लता हगवणेनं येळवंडे यांची 11,70,000ची या व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ. प्रस्तावित बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गासाठी जमीन भूसंपादनाला काही शेतकऱ्यांचा पाठिंबा तर काहींचा विरोध. यावरून बैठकीत गोंधळ. शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी सत्ताधारी आमदारच करतायत मग विरोधक गप्प का. भाजपचे आमदार संदीप जोशींचा सवाल. बोगस शालार्थ आयडी तयार करून राज्यभर हजारो शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या. संदीप जोशींचा दावा. 11वीच्या प्रवेशात अल्पसंख्याकांच्या कॉलेजातही आता आरक्षण. अल्पसंख्याकांच्या कॉलेजमध्ये एससी एसटी ओबीसी कोटा जोडला. एससी एसटी आणि ओबीसी कोटा जोडल्यानं आरक्षण 86%. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाचा अनोखा उपक्रम. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराची घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. ही घरपट्टी सरपंच आणि उपसरपंचांच्या माध्यमातून भरली जाणार.
मराठीचा टक्का वाढवण्यासाठी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील गणोरे गावच्या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय. जे पालक मुलांना शिर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवतील त्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा अभिनव निर्णय. विवाह प्रमाणपत्र सोबत आणलं नाही म्हणून महिला परीक्षार्थींना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला बसू दिलं नाही. नागपूरच्या संचेती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार. काल राज्यात आढळलेल्या 86 नवीन कोविड रुग्णांपैकी 26 मुंबईतील, 9 ठाणे आणि 6 नवी मुंबईतील आणि प्रत्येकी 1 कल्याण आणि उल्हासनगरमधला. राज्यातील मृत्यूंपैकी 1 रुग्ण हृदयरोग आणि सीओपीडीनं ग्रस्त होता. वसईतल्या खोचीपाडा परिसरातील 42 वर्षीय विनीत किणी या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू. वसईकरांमध्ये भीतीचं वातावरण. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. राज्यातील मृतांची संख्या 14 वर. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4026 वर. देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ. सक्रिय रुग्णांची संख्या 4000च्या पुढे. आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवरती हलकी वाहनं, शालेय बसेस आणि एसटी बसेस टोल मुक्त. टोल माफीचा कालावधी 17 सप्टेंबर 2019 पर्यंत 2029 पर्यंत वाढवण्यास बैठकीमध्ये मान्यता. 10 ते 12 जून नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तसंच काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामं पूर्ण करता येतील. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची हजेरी. सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात माणगाव, महाड आणि तळा तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजनांची आखणी. 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस रात्र वॉच. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यास पुण्याहून आलेल्या 50 पर्यटकांवर आग्या मोहोळाच्या माशांचा हल्ला. मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वत्र पळापळ. मुंबई विमानतळावरून 8 कोटी रुपयांचा गांजा जप्त. कस्टम अधिकाऱ्यांकडून बँकॉकवरून आलेल्या तिघांना अटक. आरोपींकडून 8.6 किलोग्राम हायड्रोपोनिक गांजा जप्त. नवी मुंबईतील घणसोली डेपोमध्ये बसला आग. 2 बस आगीत जळून खाक. दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक बस घणसोली डेपोत उभी करण्यात आली होती. ठाण्यातील कोळशेत साकेत रस्त्यावर वाहतूक कोंडी. साकेत ब्रिजजवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो दुभाजकाला धडकून हा अपघात झालाय. भंडाऱ्यात गेल्या 5 महिन्यात ओव्हरस्पीडमुळे 71 जणांचा मृत्यू. भंडाऱ्यातील विविध मार्गावर 154 अपघात झाल्याची माहिती. हिंगोलीत दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण करण्यासाठी आलेल्या पतीची पत्नीकडून हत्या. हत्येनंतर पतीनं दारू पिऊन पेटवून घेतल्याचा बनाव रचला. पोलीस तपासानंतर पत्नीला पोलिसांकडून अटक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं 7 भरारी पथक आणि 22 गुण नियंत्रकांकडून बोगस बियाणं जप्त. शहादा सारंगखेडा ठिकाणी कारवाई. जळगावमध्ये शिंदेंच्या सेनेच्या महिला महानगर प्रमुख ज्योती शिवंदेंच्या पती आणि दिराचा अपघात. एका वाहनानं रिक्षाला धडक दिल्यानं 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू.